जय भीम साथींनो. आज खरं तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. तोच हा दिवस 25 डिसेंबर 2024. याच दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती सारखा ग्रंथ जाळला होता. सर्वात प्रथम आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीच का जाळली. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळत असताना मनुस्मृतीचं वाचन केलं नव्हतं का, अध्ययन केलं नव्हतं का? असं अजिबात नाही. बाबासाहेबांनी मनुस्मृती वाचली, मनुस्मृतीतली प्रत्येक गोष्ट समजून घेतली आणि ही गोष्ट समाजाला गुलामीमध्ये बांधते. मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे हा समाजाला गुलामीमध्ये ढकलण्याचा एक प्रयत्न करतोय. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृती ज्या दिवशी जाळली गेली त्या दिवशी फक्त मनुस्मृती नावाचं पुस्तक, त्या पुस्तकाची कॉपी जाळली गेली नाही. मनुस्मृती जेव्हा जाळली गेली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मनुस्मृतीसोबत इथल्या गुलामाची व्यवस्था जाळली. इथल्या संपूर्ण, इथली स्त्री असेल, इथली चातुर्वर्णी व्यवस्थेमध्ये गुलामीतून अडकलेली जेवढी काही मंडळी होती त्या सर्व मंडळींच्या स्वातंत्र्याची दारे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मनुस्मृती दहनातून खुली करून दिली. एवढं सर्वात मोठं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी. आपण सर्वात प्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की मनुस्मृती जाळणं का गरजेचं होतं. तर मनुस्मृती इथल्या समाजामध्ये जी काही चातुर्वर्णीय व्यवस्था होती ती चातुर्वर्णीय व्यवस्था बांधून ठेवण्याचं काम मनुस्मृती करत होती. इथली स्त्री असेल, ती स्त्री मग कोणत्याही समाजाची असो, ती ब्राह्मणाची असो, क्षत्रियाची असो किंवा इथल्या कुठल्याही समाजाची असो, ती स्त्री गुलामच असली पाहिजे. स्त्रीला शिक्षणाचा कुठल्याही पद्धतीचा अधिकार नसावा आणि स्त्री ही गुलाम, समाजात गुलामच समजली गेली पाहिजे आणि तिच्यावर कायम पुरुषाचं वर्चस्व असलं पाहिजे अशी सांगणारी मनुस्मृती. बाबासाहेब आंबेडकर अशा मनुस्मृतीला जाळतात. बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती जाळताना म्हणतात की मी ग्रंथप्रेमी मनुष्य आहे, ग्रंथ हे माझ्या जीवनात सर्वस्व आहे, तरीही मी मनुस्मृती जाळतोय कारण हा ग्रंथ विषारी ग्रंथ आहे. हा ग्रंथ समाजाला गुलामीत ढकलण्याचं काम करतो. आज जेव्हा आपण विचार करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती गेल्यानंतर संविधान हे भारतामध्ये लागू झालं आणि संविधान लागू झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व या संपूर्ण देशाला मिळाली. आणि आज आपण जर का विचार केला तर काही मंडळी म्हणत असतील की बाबा संविधान ज्यावेळेस लागू झालं तर संविधान लागू झाल्यापासून तुम्ही काय प्रगती केली? आम्ही 100% प्रगती केली. संपूर्ण 100% समाजा कधीच प्रगत होत नाही. समाजाची प्रगती होत असताना काही काळ जाऊ द्यावा लागतो, वेळ जाऊ द्यावा लागतो. पण आपण जेव्हा विचार करतो की आपल्या दारामध्ये येऊन शिळ्या तुकड्यासाठी, भाकरीसाठी मागणारी जी जमात होती, गळ्यामध्ये मळकं आणि पाठीला झाडू बांधून समाजामध्ये गुलामी ज्या व्यवस्थेला आणली होती, तो समाज आज 100% प्रगतीपथावर पोहोचलाय. ही संविधानाची कृपा आहे. बाबासाहेबांनी प्रतिकृती म्हणून मनुस्मृती जाळली आणि हीच गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं. जेव्हा मनुस्मृती जाळली गेली तेव्हा आपल्या समाजातला अंधार, जो काही अज्ञानाचा होता, तो अंधारही जाळला गेला. आज आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की समाजामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवा. एवढा संदेश आज मनुस्मृती दहनाच्या दिवशी आपण घेऊन सर्वांनी संकल्प केला पाहिजे की शिक्षण जे बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी खुलं करून दिलंय त्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा घेऊन समाजाला प्रगत बनवूया. धन्यवाद. जय भीम.